मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा ही 18 मार्चपासून 1 मेपर्यंत सलग 45 दिवस महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करणार आहे। मराठा हा जातीवाचक शब्द नसून पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या भावनेने राष्ट्रगीतामध्ये मराठा या शब्दाचा व्यापक आणि व्याप्ती आलेली आहे। त्या अर्थाने मराठा सेवा संघाने मराठा या शब्दाची मांडणी केलेली आहे। मराठा म्हणजे केवळ जात नसून मराठा, कुणबी, तत्सम सर्व बहुजन समाज हा एकत्रित करून जसा शिवाजी महाराजांनी मावळा या शब्दामध्ये सर्व 17 पगड जातींना गुंतलं, त्याच अर्थाने मराठा हा शब्द पुढे आलेला आहे। त्यामुळे हे प्रबोधन करून आज जे काही महाराष्ट्राचं वातावरण जे काही शांततामय आणि समन्वयाचं होतं ते तरी गढूळ करण्याचा प्रयत्न गेले काही वर्षांपासून सुरू आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून ही रथयात्रेचा मुख्य उद्देश घेऊन आम्ही बाहेर पडलो। कोण करतोय वातावरण, कोण गढूळ करतो? काही प्रतिगामी शक्ती आणि काही राजकीय लोकांचा याच्यामध्ये हात असल्याचं जाणवत आहे। कारण ज्या पद्धतीने मुद्दे आज समोर येत आहेत, मूळ प्रश्न बाजूला ठेवून कबरीचे प्रश्न असतील, कुठले अनेक प्रश्न भावनिक करून हे सगळ्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। युवा संभाजी महाराज छत्रपती यांनी सुद्धा रायगडवरच्या वाघ्याच्या याच्या समाधी संदर्भात नोंदवलं। 31 मेपर्यंत त्यांनी सरकारला सांगितले की समाधी काढून टाकावी त्याचा आणि महाराजांचा काही संबंध नाही। हे सत्य आहे, सत्य इतिहास समोर यावा आहे याच्यासाठी मराठा सेवा संघाने अनेकदा आग्रह धरलेला आहे। आणि कदाचित आपल्याला कल्पना असेल की काही वर्षाआधी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि तो पुतळा तिथून हटवलेला होता, पण काही शासकीय दबावाने तो पुन्हा एकदा बसवण्यात आलेला आहे। मी या निमित्ताने संभाजीराजांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी उघड भूमिका घेऊन सत्याचा आग्रह धरला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मराठा आरक्षणाचा प्रश्न परत मागं पडलेला आहे। सरकार आता चांगलं बहुमत असताना काही याबाबत चर्चा होत नाही, काय आता म्हणत असतं? हे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता हा सामाजिक राहिलेला नसून पूर्ण अर्थाने आता तो राजकीय झालेला आहे। त्याच्यामुळे तो प्रश्न कधी सुटेल हे आता सांगणं खूप अवघड आहे। त्यामुळे माझं या निमित्ताने मराठा युवकांना आव्हान आहे की आता केवळ आरक्षणापुरती मर्यादित न राहता आज जी काही अनेक क्षेत्र उघडी आहेत जागतिकीकरणाच्या माध्यमातून, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसा प्रवेश करता येईल या दृष्टीने आपली पुढची वाटचाल असली तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू। आता कोरटसारख्या व्यक्तीला महिना झालं पोलीस गृहमंत्री आहे, सरकार पाठीशी घालत आहे हे तर 100% आता दिसतंच आहे। ज्या पद्धतीने दुबईला तो पळून गेला किंवा अनेक जे काही महापुरुषांची बदनामी करणारे सत्तेमध्ये आहेत याच्याशिवाय दुसरा याचा अर्थ कुठलाच नाही होत।